श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 25 जुलै वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जाते. बघा, हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे 4 महिन्यासाठी भगवान श्रीहरी विष्णुदेव हे श्रावण आणि भाद्रपद अश्विन यासारख्या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव हे निद्रावस्थेत 4 महिन्यासाठी जात असतात. म्हणून या आषाढी एकादशीला धार्मिक महत्व अतिशय अत्यंत खूप जास्त प्रमाणात प्राप्त झालेलं आहे. कारण 25 जुलै वार शनिवार या दिवशी मोठी आषाढी एकादशी आलेली आहे. एकादशी तिथी आलेली आहे. तर या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव हे झोपलेले असतात आणि आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णुदेव हे श्रीसागरात झोपायला जातात आणि ते कार्तिकी एकादशीला उठत असतात. असं म्हटलं जातं की चातुर्मास हा सात्विक आणि पौष्टिक जेवण या महिन्यात केले जाते. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊन हे जे उपवास आहे तर ते तुम्ही चुकूनही करू नका. याचं कारण म्हणजे या उपवासाच्या दिवशी जास्त तेलकट खाल्ले जात नाही. चातुर्मासामध्ये उपवास करणे म्हणजे एक तपश्चर्या आहे. यामुळे आपलं शरीर मन हे शुद्ध होते. देवाच्या उपासनेमुळे देवावरची भक्ती श्रद्धा ही अजून सदृढ होत असते आणि म्हणूनच आपल्याला मानसिक शांती स्थैर्य देखील प्राप्त होत असतं. या महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी या उत्सवाची नियमांची आखणी या दिवशी केली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते. या दिवशी चुकूनही मुंज असेल, विवाह असेल किंवा गृहप्रवेश असेल तर तो करायचा असेल तर हे शुभ कार्य केले जात नाही. म्हणून आज मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत परंतु प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की या दिवसामध्ये जे भाविक भक्त आहेत पंढरपूरमध्ये स्नान करत असतात, पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने याचे शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असते. म्हणूनच या दिवशी तुम्हाला काहीही शक्य झालं नाही तरी देखील चालेल, परंतु या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या शरीरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे तर ती नक्कीच दूर होईल. आता कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे एखादा कितीही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तो नक्कीच दूर होईल तुमच्यापासून. कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि आपल्या घरामध्ये पुण्याची प्राप्ती होईल. आपल्या घरामध्ये शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नक्कीच दूर होईल. त्याचबरोबर आपल्याला लागलेली शत्रुपीडा असेल, नकारात्मकता असेल तर ती सुद्धा दूर होऊन सर्व दोष संपेल. सर्व कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील. म्हणूनच हा उपाय आपल्याला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे, जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होईल. सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी ही देखील संपेल. त्याचबरोबर आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा कायम कृपा आशीर्वाद राहील. बघा, हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा सर्वात आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण कालावधीपैकी एक असा पवित्र महिना आहे जो 4 महिने चालणारा हा काळ असतो. तर या काळामध्ये प्रार्थना, उपवास आणि आत्मविश्वास ठेवून हा उपवास केला जातो. आध्यात्मिक वाढीसाठी समर्पित असणारा हा चातुर्मास उपोषण आणि तपश्चर्याने प्रचंड आशीर्वाद जे आहेत तर ते संपूर्ण कुटुंबाला मिळत असतात.
म्हणूनच यंदा 2026 मध्ये चातुर्मास हा 25 जुलै रोजी सुरू होणार आहे आणि 20 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशीला समाप्त होणार आहे। या शब्दाचा अर्थच असा आहे की 4 महिने हिंदू धर्मानुसार देवशयनी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णुदेव हे योग निद्रा नावाच्या वैयक्तिक निद्रेच्या अवस्थेत प्रवेश करत असतात। या काळात भगवान शिव हा विश्वाचा कारभार जो आहे तर तो स्वतः आपल्या अंगावरती सोपून घेत असतात। एकादशीला भगवान विष्णुदेव जागृत होतात, जी चातुर्मासाची समाप्ती दर्शवत असते। म्हणून आपल्याला या चातुर्मासामध्ये काही नियम जे आहेत तर ते देखील पाळायचे असतात। म्हणजे काही छोट्या सेवा, नामस्मरण, सेवा, उपासना आपल्याला आवर्जून करायची असते, जेणेकरून याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते मिळेल। आता यामध्ये चातुर्मासामध्ये काय केले जाते तर चातुर्मासामध्ये सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या जातात। आता ह्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये का टाकायच्या आहेत बघा, तर या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात व एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याने आपल्याला शीघ्र पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं। आपली जी काय पाप असेल तर ती सुद्धा धुवून जातात, आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं। जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकटे हे देखील दूर होतात। परंतु सर्वांनाच या दिवशी अशा धावपळीच्या युगामध्ये पवित्र ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री किंवा नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही। म्हणूनच आपण अशा पद्धतीने घरच्या घरी पौर्णिमेला आषाढ एकादशीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो घरच्या घरी करायचा आहे। घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। बघा, जेव्हा आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतो त्यावेळी आपल्याला गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ तर प्राप्त होतच आणि जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतात। 7 पिढ्यांचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो। आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट, विघ्न ही येत नाहीत। तसंच तुमचा मान सन्मान देखील वाढणार आहे आणि प्रत्येक इच्छा जी आहे तर ती देखील पूर्ण होत असते। तर एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि भगवान पांडुरंगाची पूजा केली जाते। त्यांना तुळशी पत्र, मंजिरी जी आहे तर ती अर्पण करून त्यांची मनोभावे विधिवत पूजा, सेवा जी आहे तर ती केली जात असते। आपल्या इच्छा ह्या मनोकामना असेल तर त्या त्वरित पूर्ण व्हाव्या म्हणून पांडुरंगाकडे प्रार्थना करावी। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे। बघा, घरामध्ये आजारपण असते तर ते कमी होण्यासाठी, शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होण्यासाठी, मुलांचे जी काही संकट, विघ्न, अडचणी, अडथळे आहेत तर ते संपण्यासाठी, त्याचबरोबर पतीच्या व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी ह्या असतातच। घरामध्ये पैसा येतोय तो टिकत नाही किंवा काहीचे पैसे येण्याची जी काय मार्ग आहेत तर ती बंद झालेली आहे। तर स्वतः तुम्ही इतरांकडून पैसे घेण्याची वेळ जी आहे तर ती कधी कधी येत असते। तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, जिथे तुम्ही 5 रुपये खर्च करता तिथे तुमचे अगदी 500 रुपये खर्च होऊन जातात किंवा तुम्हाला करावे लागत असेल तर अशा सर्वांच्या समस्या घरामध्ये येत असतात। घरामध्ये जर पैशाच्या समस्या जास्त असेल, घरामध्ये वादविवाद जास्त प्रमाणात होत असतील, शत्रुपीडा होत असते, नकारात्मकता घरामध्ये वाढत जात असते आणि विनाकारण घरामध्ये वाद होतात, तर आपल्या कुटुंबावरती संकट, अडचणी, अडथळे येत असतील, जास्त कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला करायचा आहे। बरोबर, जी काही तुमची रखडलेली कामं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे। म्हणून भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी प्राप्त करून घ्यायचा आहे। त्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो राहणार आहे। तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही अंघोळीचं पाणी गरम करून घेता त्या वेळेमध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे असतात ना तर ते टाकायचे आहे। काळे तीळ टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते, शत्रुपीडा असेल तर ती दूर होते आणि आपण
कोणत्याही ठिकाणी जातो, काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या पायंदळी येतात, ओलांडण्यात येतात. काही वस्तू त्या ओलांडल्यामुळे जो काही दोष आहे, त्रास आहे, तर तो आपल्याला होत असेल, तर ह्या वस्तू ओलांडल्यामुळे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्याने हा त्रास दूर होतो. त्यानंतर चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यानंतर आपल्याला देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यावरती स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या रंगाचे शक्य असेल तुम्हाला तर या दिवशी आवर्जून वस्त्र परिधान करा. नसेल शक्य तर मग इतर तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग सोडून तुम्हाला वस्त्र परिधान करायचे आहे. यानंतर तुमच्याकडे जर भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल, भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यांना पिवळा चंदन जे आहे तर ते लावायचं आहे. अष्टगंध लावायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करणे म्हणजे काय, तर बघा तुम्हाला पिवळी मिठाई, पिवळी केळी ही पिवळी असतात, तर याचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे, अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर साबुदाणा खिचडी असेल किंवा भगरीपासून बनवलेले काही पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर उद्या तुळशीच्या मंजुळा देखील आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेवांना अर्पण करायचा आहे. तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये सर्वांनी हा जो उपाय आहे तर तो करून बघा. मंजिरी जी आहे तर तो आपल्याला उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये सर्व सदस्य आहेत तर त्यांनी तुळशीच्या पानांचा आणि मंजिरीचा हा उपाय करायचा आहे. यानंतर देवघरामध्ये छानसा तुपाचा दिवा लावून घ्यायचा, तेलाचा दिवा लावून घ्यायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. घरामध्ये वातावरण आपल्याला अगदी मंगलमय, प्रसन्नमय करून घ्यायचं आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा इथे काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची. त्या पंती जी आहे तर ती कुठेही तडा गेलेली, फुटलेली नसावी किंवा चिकट झालेली नसावी. स्वच्छ आपल्याला पंती घासून पुसून घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी हरभरा डाळ, चना डाळ जी आहे तर ती देखील लागणार आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यावरती त्या प्लेटमध्ये आपल्याला ही चना डाळ ठेवायची आहे. त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. वातीला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्यामध्ये मात्र शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. यानंतर एक लाल पिवळ्या रंगाचा जो कलावाचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाचा कलावा धागा इथे घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हळदीमध्ये या लाल कलाव्याच्या धाग्याला बुडवून घ्यायचं आणि यानंतर हा जो धागा आहे पांढऱ्या रंगाचा असेल तुमच्याकडे, आता जर कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही पांढऱ्या रीलचा धागा घेऊ शकता आणि तो लाल पिवळा केला तरी देखील चालणार आहे. तर हा धागा तुम्हाला घ्यायचा आहे, तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. 5 रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालणार आहे. ते उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये जे मूळ आहे त्या मातीमध्ये आपल्याला हे दाबून ठेवायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांना मनोमन अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक समस्या, ज्या काही विषयीच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आणि आपल्या मुलाबाळाची प्रगती होण्यासाठी, घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही तुळशी जवळ केला तर सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून हा दिवा त्यामध्ये हरभरा डाळ टाकलेली आहे तर त्यावर हा दिवा लावून तुळशी जवळ किंवा उंबरठ्यावरती ठेवायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरामध्ये आगमन करते. यामुळे सर्व दोष जे आहेत तर ते देखील दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. कारण की
हरभरा डाळ जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे. हरभरा डाळीमुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो आपला बलवान होत असतो. आता दिव्याखालची प्लेट मधली डाळ तुम्हाला काय करायचं आहे तर ती डाळ तुम्हाला द्वादशीच्या दिवशी म्हणजे रविवारला तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. त्याबरोबर थोडासा गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि गोमातेला खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वस्तू टाकायच्या आहे. कारण की उद्याचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा आहे. या दिवशी आपण जेवढी सेवा करू, जेवढे उपाय करू, नामस्मरण करू तर त्याचं कितीतरी अधिक पटीने शीघ्र पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून जास्तीत जास्त सेवा उपाय करण्याचा उद्याच्या दिवशी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. सर्वांनी नक्की बघा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.